चा फायदा होणार आहे का? एक नक्की आहे की जे पारित होऊ शकले नाही विधेयक ते परत मोदी सरकार नक्की आणणार आणि आता आणताना त्यांना लक्षात आलेलं आहे की त्यांच्या मार्गामध्ये कुठले अडथळे आहे. त्यांच्याकडे आकडे नाहीत, हाच सगळ्यात मोठा त्यांच्या समोरचा अडथळा आहे. आता एकदा आला म्हणजे कुठंतरी जे विरोधक आहे त्यांना सुद्धा त्यांची शक्ती कुठे आहे हे लक्षात आलेली आहे या संपूर्ण संसदेत जे काय घडलं त्यानंतर. त्यामुळे एकीकडे विरोधक जसे एकवटले त्यानंतर की आता अशा पद्धतीनंच आपण विरोध केला पाहिजे, तसंच कुठंतरी सरकारला सुद्धा लक्षात आलं की ही परिस्थिती जर आता पुढं अशीच राहिली तर ती काही योग्य ठरणार नाही. त्यामुळे राजकीय दृष्ट्या दोन्ही बाजूंनी जो विचार करायला हवा तो केलाय. आता प्रत्येक बाजू आपापल्या परीनं हे कसं बदलू शकतं, म्हणजे सरकार ही कसं बदलू शकतं आणि विरोधक हे कसं बदलू नये याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं हे अगदी लॉजिकल आहे. पण फक्त हाच एक मुद्दा नाहीये की ती दोन विधेयकं आणायचे, येणाऱ्या काळात परत अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कुठंतरी अजून सक्षम सरकार व्हायला हवं. त्याचा प्रयत्न नक्कीच सरकार करत असणार आणि त्याला